नमस्कार मित्रांनो, संदीप पॉक्सरे यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, कसे आहात तुम्ही? एकदम मस्त असणार अशी अपेक्षा करतो मी. तर आज मस्तपैकी कालचा तुम्ही परवा दिवशी जर तुम्ही प्रँक बघितलं असेल, प्रँक आवडलाय का नाही ते पहिले नक्की सांगा. त्यानंतर मी तुम्हाला एक शेवटला सांगणार आहे काय घडलंय माझ्यासोबत त्या प्रँक नंतरून. आणि भूमीला कशी चाट्ट करून ठेवून दिली हे पण तुम्हाला आवडलेलं असं नाही. लय राग आला होता, इतका राग आला होता ना, तुम्हाला आवडलं ते फक्त, बाकी कोणाला इतका राग आला होता ना तुझा मला. बाई बाई बाई, पण जाऊ दे, काय नाही यात बघा ना. मित्रांनो, भूमीची म्हणजे मशीन चालू असल्यानंतर ना भूमीची तुझी खुर्ची सोडतच नाही. कारण की ती भूमीला ती खुर्ची लय प्यारी, कारण की तुम्हाला तर माहिती आहे आता मशीनचं काम चालू आहे. त्यानंतर मशीन गोल गोल फिरते आणि तुझं तिकडे बसली असते ती. काय भूमी चुकीची इज्जत काढून भूमी, त्यासाठी एक गाणं बोलतो मी. चल आज ईशा नाही, गाणं बोलतोय मी. ईशा उशा करू नको, आम्ही बोलतोय ते ईशा. हा, तर मित्रांनो गाणे मस्त बाईक बोलूसाठी. साजी रे रूप तुझं दडलं मनात ग, आईना बिलाज तो तुझ्या पुढं, सुखामधी नांदू दे हे हे तुझ्या माझ्या जोडीला, साखर मी गारतो देवा पुढं, तुझ्यासाठी फिरतीचं गाणं गातो या, रूप तुझं पाहुणी जी. काय जीवावर सुटलंय ना. मला नाही आवडलं माझ्यासाठी गायलं तर. हा, इतकं प्रेमाने गायलं तरी नाही आठवलं यार तुला. प्रेमाने नाही गायलं तुम्ही, मग असंच टाइमपास म्हणून गायले. भूमी, इतकं प्रेम करणार नवरा तुला भेटणार नाही. अगं, इतकं प्रेम करणार नवरा भेटणार नाही तुला जगात. या नाही भेटू द्या, मला माझा नवरा आहे ना, मला कशाला भेटायला पाहिजे. बघ, नुसतं इकडून तिकडून जायचं, तिकडून इकडून जायचं. आज मस्त पैकी तुम्हाला किती दिवसानंतर किचन एकदम सुंदर दिसला असं बघा. हे मी आवडलेलं आहे. रोज दिसते ते, रोज सुंदर करतो. नाही रोज सुंदर नाही, आज हे मी आवरलंय. ती म्हणली मी तिकडे बसते, मग तिकडे तिला बसून दिलं. मी इकडे मस्त काय, मी आता बसले होते ना. काय खोटं बोलती भूमी. शी बाया, आमच्याकडे नल्ले पाऊस चालू बरं का. चिकल 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 इतना पाऊस आहे ना. क्या रे भूमी, रिम 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 पाऊस धारा तनमन फुलवून जाती. हे गाणं आहे ना, मला अजिबात आवडलेलं नाही. ही रिम झिम पाऊस धारा. इकडे चिकल झाला ओले, नको हिला बाहेर जायचं म्हणलं का फार अंगात येऊन जातं. काय भूमी बाहेर काय खोट अरे, तुम्हाला सांगू काय, यांनी मला फिरायला जायचा वादा केला आणि तो तोडला. तुम्ही सांगा मित्रांनो, पावसा पाण्याचं फिरल्यानंतर, आजारी पडल्यानंतर मी काय करणार? कुठे जाणार मी? कोणत्या दवाखान्यात घेऊन जाणार? एका दवाखान्यात गेल्यानंतर त्या लगेच म्हणतात तुला टायफॉइड झालाय का. आता गेले ना माझे 25,000 रुपयाला बांबू बस आजारी पडल्यावर. मग 5-6 दिवस सोडत नाही टायफॉइडची माणसं. त्यानंतर गोळ्यांचा खर्च, औषधांचा खर्च. भूमी तू लई त्रास देऊ राहिली बरं का. नाही जायचं म्हणलं ना, बाहेर नाही जायचं. जरा नवऱ्याचं ऐकायचं आहे का? थांबल्यावर जाऊ असं तर नाही. पाऊस थांबत नाही राहिला आपल्याकडे, तुला माहिती आहे चांगलं. छोटासाच तर पाऊस, छोटासा हो गा पाऊस नाही, ले पाऊस पडतोय का. सरळ सांगू, जाई नाही न्यायचं काय करणार तू? नाही न्यायचं काय करणार तू? बोलायचं नाही माझ्याशी. मला तर इतका राग येईल ना तुझ्यामुळे, फार वाटोळ झालंय माझं. पाय सगळं आता पब्लिकला पाय दाखवलं ना, हसायचे फार. माझ्या तोंडात मारायला कोणी भेटणार नाही माहितीये का. माझे पण हाताचे गेले. अगं तुझ्यामुळे मी ती 3-4 पॅन्ट घालून कुठे फिरत नाही, मोठी पॅन्ट घालून फिरतोय येडे डोक्याचे. मी दाखवते. अगं काय गेलाय, कॅमेरा पण धरता येत नाही बाईला माहिती. येतो मला धरता मला इथं लाज वाटत राहिली येणे. देखो 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 पाय देखो पाय देखो. अगं येडे हे बघ, चिकने मला कस तरी वाटतंय. शी इतकं घाण वाटतंय ना तुमच्या आता सध्या. चिकने झोपडे नाही, इतकं वाईट वाटतंय ना माझ्या पूर्ण पायाचे केस. आणि पोरांच्या पायाने केस पाहिजे ना. जाऊ द्या, काय जाऊ दे. इथे टोचत येते किती मारण्याचे हिला. काही तुम्हाला काय काय कशी बायको केली मी देवा. डोक्यातच दगड घातला पाहिजे गाला बरं. सगळं निघून गेले सगळं.
कसे चिकने पाय दिसतात ते हाफ पॅन्ट बाबा. घालून गेल्यानंतर पोर डायरेक्ट म्हणते ते का ते झालं काय पायातले माहिती केस का, घालतो. मी वॅक्स लावलं होतं ना, तर असं त्या लाईनीतली केस उडाली हो. मग मी काय केलं, सगळी केस काढून टाकली त्याच्या पायांची. त्याच्या पायांची त्यांच्या म्हणलं त्यांच्या ही नवऱ्याला इज्जत. त्यांच्या म्हणलं त्यांच्या कळलं का, त्यांच्या पाया. एकदम चुकीचं माहिती आहे की त्यांच्या मित्रांनो, मला पायाची ना खूप म्हणलं. वाईट वाटतंय कारण अरे चुप बसा, त्यांच्या म्हणलं. ही पायाची केस लय घाण दिसते ग बाई. हे बघ हे आणि सगळे द्या. केस. काय नाही होत एवढं त्याला. अगं आता घरात आहे ना हाफ पॅन्ट घाला तुम्ही, पण आता ही हाफ पॅन्ट घातल्यानंतर मला स्वतःची लाज वाटते की या हे घरात बघा half हे pant बघा, घालून माझं कसं? पण हाताचं गेले केस. त्या हाताचं काही नाही ग बाई. तुम्ही घालवले ना पण माझ्या हाताची केस फिट्टूच झालं. फिट्टूच झालं, फिट्टूच झालं नाहीये. मी तुमच्या तिला मी पायाची असं सोडणारच नाहीये. मी तिला तुमच्या आहे, मी हाताची- काहीतरी point साधं बोलता मी काय, जर तुम्ही असं मला काही केलं ना, मग तुमच्या डायरेक्ट डोक्याला वॅक्स. हे बघ ते भवाळ्याच काढून टाकून तुझे. तुमच्या डायरेक्ट टाकलं चंपू. चंपू बिंपू नाही बरं का, डोक्याच्या नाक्याच्या नाद्याने लागायचं नाहीतर भवळ्या गाड्याला तुम्ही मला काय लुलू बोललो समजलं. लुकुलू नाही उलुकुली आहे तू. अरे वा, फाट्याक 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 सणाना टिरी शांत बसा. नाही कस्तरी झाले माहितीये का मला. दाढी टकलं सगळं तुमचं सगळं दाढीला चुकून लावलं चिकन नाही करून तर टाकल बाई ग, तुम्हाला बाई मी. ग. लावणार होते मी दाढीला, पण हे भाऊजींचं दाढी, उमलून माझ्या दाढी, प्रीतन रे. नाही आलं. नाही आलं तुम्हाला. असंच आहे ना? नाही ते नाही का आपण केलं होतं, उठा म्हणा मन, काय होतं ते गाणं. आता गाणं म्हणणं यांना काही लक्षात राहत नाही. माझ्या दाढी, इन ऊन पडवा. गाण्याचं का दे संदीप हे. उन्हाबुनी अन न 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 न. लय भारी गाणी मला लय आवडते. प्लीज पण किती मागं लागले होते माहिती माझ्यासोबत रील्स काढ, आणि मला ते येतच नव्हतं ते. तिला तुम्हाला सांगू मित्रांनो, पहिली गोष्ट आहे भूमीला काही येत नाही. भूमीला मी सगळं शिकवले, कारण की भूमीला स्वयंपाक पण नव्हते येत, भूमीला इतर गोष्टी काहीच नव्हत्या. भूमीला फक्त माहित होतं की प्रेम करायचं संदीप बॉक्सरवर. तोंड पाहिजे का? हे राम माताजी. ए जट, आणि एक गोष्ट सांगायची राहिली. बाबा ते आता आठवली मला. तर मित्रांनो, ताई वगैरे सगळ्यांना सांगतो मी, तुम्ही घरात स्वयंपाक करतात, हा चांगली गोष्ट आहे, स्वयंपाक करतात, काही अडचण नाही. गॅसची आणि तुमचं नातं एकदम घट्ट असतं. नवऱ्याचे असं नका नसा ना, पण गॅस सोबत आणि तुमचं नातं एकदम घट्ट असतं. आणि तुम्ही रोज स्वयंपाक वगैरे बनवत असतात, स्वयंपाक बनवता हे पण मान्य आहे. पण तुमच्या घरात तवा तर असं चपात्या वगैरे करताय, काहीतरी करताय, तर चपात्या करल्यानंतर तुम्ही चटका तुम्हाला रोज लागतो का? हा प्रश्न मला विचारायचा आहे. याच्यावर तुम्ही कमेंट नक्की करा, कारण की माझी बायको आहे ना, ती तव्या असा हात ठेवून चपात्या बनवती, तर तवा तिच्या बोखंडी येतो. मला आतापर्यंत हे कळालं नाही. बघा, दाखव हात, दाखव हात, दाखव लवकर. नाही तो लेटेस्ट जुनं झालं. नाही नाही, दाखव 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 लवकर. ते बघा, हे या हाताला चटके, परत त्या हाताला पण चटके. ते बघा, हे काय टॅटू येते. टॅटू नाही, हे चटकेचे. तर बरं का, हे आत्ताची गोष्ट नाही, ही आत्ताची गोष्ट नाही, याच्या अगोदरची गोष्ट आहे. सगळ्याला तसंच, सगळ्या याला तसंच सेमच आहे. काही तेलाचा पदार्थ करायचं म्हणला की बाईचा हात जळाला, काही ना काही जळत. आणि पहिली गोष्ट मी जळाल्यानंतर पहिले बघत नाही काय झालं, पहिले एक ठेवून देत असतो, त्यानंतर बघत असतो की हा लागलं तुला, औषध आणू. बाकीच्या इतर गोष्टी काहीच नाही. आणि 2-3 औषधं पण घरात पडेल असं की अरे जळायला लावायचे. भूमी कितपट चांगले कर सांग. हे चांगलं आहे. चव घालून झाली असेल तर मला कशाला विचारते. चव नाही, मी तुला एकदम उदाहरणमध्ये एकदम सिंपल भाषेत सांगितलं की नाही भूमी असं नाही करायचं, तुझा हात आहे, तू सांभाळ मस्त पैकी. उद्यापासून मी लाटण, तुम्ही भाजायला या चपात्या, भाजी फोडणी द्यायला या. ओके, एवढं का टेशी किती भाजायला कधी बाई घेऊन येईन मी, लग्न करून दुसरं काही गरज नाही, मी अजून चटके खाईन. चटके खाशीन. ही असंच ही कधी सुधारणार नाही गाड्या. हा बघा आता खपली काढत बसून पाहिलं ना, कधी इकडे कॅमेरा फिरवते काय माहिती. दुखावरच्या खपल्या काढायला एक नंबर आहे भूमी. खरं ना भूमी? हे कोणता टोमणा होता ना. हा टोमना नवीन आहे,
कारण की भेट दिला पाहिजे ना वयामानानुसार. तर चला मित्रांनो, हा व्हिडिओ मी आता इथं स्टॉप करतो. येणार आहे काहीतरी नवीनच. तर चला बाय बाय. मी बाय कर. बाय. आणि हा मित्रांनो, एक सांगायचं राहून गेलं तर आपले व्हिडिओ आहे ना, व्हिडिओ ते 1:15 वाजता सुटणार आहे रोज. काही हो, काही हो, जगीकडचं तिकडं हो, पण आपले व्हिडिओ पण आपले व्हिडिओ 1:15 ला सुटणार आहे. 1:15 एक तू गप गतो अशी बोलून जाशील. मित्रांनो मी वाहून चालले. बाय बाय. इथून पुढे व्लॉग नाही येणार आहे. बाय मित्रांनो. तर 1:15 वाजता व्हिडिओ सुटणार आहे आमचे, 100% सुटणार आहे. तर चला मित्रांनो, बाय 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 बाय. आणि हा खरंच सुटणार आहे, कारण की सप्टेंबर महिन्याच्या आतमध्ये आपल्याला 100,000 सबस्क्रायबर करायचे आहे, म्हणजे 1,00,000 सबस्क्रायबर करायचे आहे. आणि मला माहिती आहे तुम्ही करणार आहे ते. तर मित्रांनो, असाच सपोर्ट असू द्या. चला बाय. तुम्ही बाय कर. बाय.